डोनाल्ड ट्रम्प तात्यांनी शेवटी जी घोषणा केली त्याची सगळीच वाट बघत होते. काल अचानक ह्या तात्यांनी घोषणा केली का नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत, भारतावरती माझे खूप प्रेम आहे आणि मी आता जो टॅरिफ आहे भारतावरचा तो टॅरिफ मी 18% करत आहे. एवढ्या दिवस काय झालं होतं? थोडी 5-6 महिने कुठं गेलो होतं प्रेम, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. पण नेमक्या 18% टॅरिफ म्हणजे काय आहे आपण ते या ठिकाणी समजून घेऊ आणि हा कमी केल्याचा फायदा आहे का तोटा आहे ते आपण त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. आणि हे सगळं होऊन सुद्धा मार्केटवरती जे सकाळी ज्या लेवलला मार्केट गॅप ओपन झालं तर त्यानंतर परत नवीन खरेदी का आलेली नाही हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे का डोनाल्ड ट्रम्प ह्या घोषणा आता सध्या सोशल मीडियावरती करतात. कोणतं त्यांचं काय आहे, कुठला त्यांचा एक आहे सोशल मीडिया, जसं आपल्या ट्विटरसारखं, त्या ठिकाणी त्यांनी एक अशी घोषणा केली का ही घोषणा त्यांनी अशी बोलून असं माईक घेऊन नाही केली. त्यांनी जे सोशल मीडिया आहे काहीतरी काय राव परत ट्रूथ म्हणून काहीतरी नाव आहे त्याचं, मला लक्षात नाही राहिलं, त्यावरती त्यांनी घोषणा केली का भारतावरचा टॅरिफ मी कमी करत आहे. नरेंद्र मोदी माझे चांगले दोस्त आहेत म्हटले. त्यानंतर नरेंद्र मोदीकडनं पण असं ट्विट आलं का 130 करोड लोकांचा हा विजय आहे आणि आता भारतातल्या वस्तू अमेरिकेमध्ये कमी टॅरिफनुसार जाणार आहेत आणि त्याचा भारताला फायदा होणार आहे. आणि मग आता जर आपण विचार जर केला, भारत आणि भारताचे जे शेजारी देश आहे, साधारणतः आपण दक्षिण आशिया जो आपण पकडूया, त्या दक्षिण आशियामध्ये काही देशावरती 50% टॅरिफ आहे. हा 50% टॅरिफ ब्राझीलवरती आहे. 25 हा जो 35% जो काय टॅरिफ आहे तो चायनावरती 35% टॅरिफ आहे. बांगलादेशावरती 19% टॅरिफ आहे. बाकीच्या देशावरती साधारणतः 20%च्या आसपास टॅरिफ आहे. दक्षिण आशियामध्ये सगळ्यात कमी टॅरिफ असणारा भारत आहे. 18% टॅरिफ भारतावरती आहे. दक्षिण आशियातला हा सगळ्यात कमी टॅरिफ असलेला आपला देश आहे. आणि मग आता साहजिकच आपल्याला माहिती आहे का भारतातून अमेरिकेत ज्या ज्या वस्तू जातात त्या वस्तू आता त्या ठिकाणी जरा स्वस्त जाणार आहे. आपण टॅरिफचं गणित समजून घेऊया. टॅरिफ म्हणजे समजा एक प्रकारे टॅक्स आहे. टॅरिफ बिरीफ डोक्यातून गोळा टाका, एक टॅक्स आहे. साधारणतः तुम्ही माहिती आहे, साधारणतः आपल्याला माहिती आहे जीएसटी आहे. बरं तेही जाऊ द्या, आपल्याला माहिती आहे बघा 20 रुपये आपण काय देतो, ब्रोकरेज देतो, त्यावरती आपल्याला 18% आपला जीएसटी लागतो. म्हणजे आपल्याला त्यावरती 3 रुपये 60 पैसे ऍड होतात. म्हणजे आपल्याला टोटल ब्रोकरेज वन साईड जाते 23 रुपये 60 पैसे. 3 रुपये 60 पैसे हा आपला टॅक्स जातो. आणि तसंच समजा या ठिकाणी आपला काय आहे, आपला इंडिया आहे आणि त्यानंतर US आहे. भारतातून एखादी वस्तू 100 रुपयावरती US वरती गेली तर त्यावरती जो पहिला 50 रुपयाचा जो टॅक्स लागायचा तो आता 50 रुपये टॅक्स कमी होणार आहे आणि तो आता त्या ठिकाणी 18 रुपये लागणार आहे. म्हणजे जी वस्तू पहिली 150 रुपयाला त्या देशामध्ये जायची, त्यानंतर तिथला जो होलसेलर असेल त्याचं मार्जिन, इथून घेऊन जाणार असेल त्याचं मार्जिन, त्याचा रिटेलर वगैरे ती गोष्ट आपण सोडून देऊ, पण म्हणजे ती वस्तू महाग जायची. आता काय होणार आहे, आता ही वस्तू 150 रुपयाच्या ऐवजी फक्त 118 रुपयाला जाणार आहे. मग जर समजा एखादी 100 रुपयाचा एक पेन आहे, हा 100 रुपयाचा पेन जर त्यावेळेस जर समजा 150 रुपयाला पडत होता तो आता 118ला पडणार आहे. त्याच क्वालिटीचा पेन जर समजा एखाद्या दुसऱ्या देशाचा असेल तो त्यावेळेस जर 120 रुपयाला असेल तर हा 150 रुपयाचा कोणी घेणार का? तर साहजिकच घेणार नाही. म्हणजेच भारतातली जी निर्यात आहे ती निर्यात ऑटोमॅटिक अमेरिकेला कमी झालेली होती. पण आता काय होणार आहे, परत आता ह्या वस्तूला आता जर समजा बांगलादेशचा पेन आहे, समजा कल्पना करा बांगलादेशचा पेन आहे, या बांगलादेशच्या पेनला कॉम्पिटिटर आता परत आपण या ठिकाणी उभे झालो, 118 रुपये किंमत. मग लोक विचार काय करणार, बाबा चला काय फरक, 1-2 रुपयाचा फरक आहे पण भारताची क्वालिटी चांगली आहे आणि एक असा ग्लोबल ट्रस्ट आहे, मग त्या ठिकाणी लोक भारताची वस्तू घेणार. म्हणजे भारताची निर्यात त्या ठिकाणी वाढणार. म्हणजे एकंदरीतच जी वस्तू ज्या अमेरिकेत आपल्या जात होत्या त्या वस्तू इतर देशांच्या तुलनेमध्ये स्वस्त जाणार आणि स्वस्त गेले म्हणजे त्या ठिकाणी आपल्या वस्तूला मागणी वाढणार आणि आपला त्या ठिकाणी बिझनेस वाढणार. आता याचा जो फायदा आहे तर याचा फायदा आता कुणाला होणार आहे, तर याचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा जी गोष्ट आहे तो होणार आहे IT सेक्टरला. कारण भारतातून सगळ्यात जास्त IT सुविधा ज्या आहे त्या IT सुविधा पुरवल्या जातात अमेरिकेला. त्यानंतर जो टेक्स्टाईल बिझनेस आहे त्या बिझनेसवरती सगळ्यात जास्त फायदा टेक्स्टाईलला होणार आहे. त्यानंतर फार्मा जे आहे त्या फार्मा बिझनेसला खूप मोठा फायदा होणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट ज्या पुरवणाऱ्या कंपन्या, छोटे छोटे इक्विपमेंट असतात आणि त्याही या गोष्टीला फायदा होणार आहे. आणि ज्या कंपन्या एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे, ओके, म्हणजे ज्या कंपन्या एक्सपोर्ट करतात, मालच एक्सपोर्ट वगैरे करतात, तर त्या कंपन्यांना सुद्धा याचा एक चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. पण
आता इथे तुम्हाला याच्यामध्ये काही निगेटिव्ह सुद्धा गोष्टी आहेत. आता समजा भारताचा टॅरिफ 18% केलेला आहे, पण त्या ठिकाणी काही गोष्टी अशा आहेत. US मधनं पहिलं जे आपण म्हणतो फार्म किंवा जे आपण शेती, तर या शेती संदर्भातल्या गोष्टी, शेती फार्म ॲग्री एकच आपण पकडूया त्या ठिकाणी. तर ह्या वस्तू पहिल्या US मधनं भारतामध्ये येत नव्हत्या, पण आता त्याला परमिशन भेटणार आहे. म्हणजे भारतामधले कृषी क्षेत्र आहे, तर भारतातल्या कृषी क्षेत्राला पर्याय एक किंवा एक कॉम्पिटिटर त्या ठिकाणी तयार होणारे उपलब्ध होणार आहे. मग ज्या भारतातल्या ॲग्रिकल्चर सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत भारतामध्ये, का ज्या आपल्या शेती संदर्भामध्ये सेवा पुरवतात, त्या कंपन्यांमध्ये ह्या ठिकाणी प्रेशर येऊ शकतं. ओके. आणि त्यानंतर आता ह्या डीलचा जो फायदा काय होणार आहे, तोटा काय होणार आहे बघा. जे आपलं मार्केट आज वरती गेलं, पण वरतून थोडं खाली आलं, पण परत वरती गेलं नाही, त्याचं कारण आहे क्रूड ऑइल. ठीक आहे. जे त्याचं मेन कारण आहे त्याचं क्रूड ऑइल कारण आहे. कारण आता डोनाल्ड ट्रम्पनी सांगितले का भारत रशियाकडनं क्रूड ऑइल खरेदी करणार नाहीये. भारत रशियाकडनं क्रूड ऑइल खरेदी करत होता, म्हणून हा जो आपल्यावरती टोटल 50% टॅरिफ लावलेला होता. पण आता डोनाल्ड ट्रम्पने घोषणा केली का भारत आता व्हेनेझुएला आणि त्यानंतर US कडनं क्रूड ऑइल खरेदी करेल, पण भारत रशियाकडनं क्रूड ऑइल खरेदी करणार नाही, असं डोनाल्ड ट्रम्पने नंतर ट्विट केलेलं आहे. पण आता भारत सरकारने याविषयी कुठली भूमिका जाहीर केलेली नाही का आम्ही रशियाकडनं क्रूड ऑइल खरेदी करणार आहोत का नाही, ही कुठली घोषणा केली नाही. भारत रशियाकडनं जे समजा क्रूड ऑइल खरेदी करत होता, US कडनं आपण क्रूड ऑइल खरेदी केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागणारे डॉलर, हा आपल्याला त्या ठिकाणी संपूर्णपणे आपल्याला डॉलर द्यावा लागणार आहे. ओके. भारत रशियाकडनं क्रूड ऑइल खरेदी करत होता, तर ते आपल्याला एक तर काय भेटायचं, स्वस्त मिळत होतं. आपल्याला स्वस्तमध्ये क्रूड ऑइल भेटत होतं, जागतिक रेटपेक्षा स्वस्तमध्ये भेटत होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या रुपयामध्ये आपलं चलन जे आहे ते सगळं रुपयामध्ये आपले व्यवहार होत होते. पण जर आता ह्या नरेंद्र मोदी सरकारने नेमकी काय काय अटी मान्य केल्यात, आता हे एक प्रकारे भारत सरकारने त्यांच्या सगळ्या अटी मान्य केल्यासारख्याच आहेत. त्यांचे जे का प्रोडक्ट ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आपल्या देशामध्ये येणार आहेत, गंज त्यांनी भाषण केलं होतं मागच्या 3 महिन्यापूर्वी, मैं देश नाही झुकणे दूंगा. म्हणजे मी माझ्या देशातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी मी बाबा अमेरिकेपुढे झुकणार नाही, अशी घोषणा केली होती. आता घोषणा तो काय, सगळ्या घोषणांचा पाऊस आहे. पण आता या ठिकाणी अमेरिकेतून जे शेती उत्पादनं भारतात येणार आणि त्यानंतर आता जो डॉलर आहे, डॉलर आपल्याला त्या ठिकाणी आता ठीक आहे, आपल्याकडे तसे म्हणजे काय होणार आहे, आपली निर्यात वाढली म्हणजे डॉलर येणार आहे. पण आपल्याला जे क्रूड ऑइल जर घ्यायचं म्हटलं, जर भारताने रशियाकडून क्रूड ऑइल घ्यायचं बंद केलं, तर सगळं क्रूड ऑइल US कडनं घ्यावं लागणार आणि आपल्याला त्या ठिकाणी सगळे पैसे आपल्याला डॉलरमध्ये द्यावं लागेल. पण एक गोष्ट होणार आहे का, जर आपली निर्यात जर वाढली तर आपला रुपया पण थोडा मजबूत होणार आहे. तर एकंदरीत ह्या प्रकारे ही सगळी टॅरिफ डील झालेली आहे. पण आज झालं काय का, नेमकी आज वीकली एक्सपायरी होती आणि ह्या वीकली एक्सपायरीमुळे काही जास्त काही समजायला मार्ग नाही आहे का बाबा नेमकी ॲक्च्युली काय काय झालेलं आहे. कारण आता त्याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग आली, सगळ्या गोष्टी आल्या. ओके. पण तरीसुद्धा आपण एकदा मार्केटला एकदा चेक करूया. मार्केटचा डाटा आपण या ठिकाणी बघूया का FIDIने आज काय काय केलेलं आहे. तर आज FIDIने बऱ्याच दिवसानंतर कॅश मार्केटमध्ये खरेदी केली. 5,326 करोड रुपयाची FIDIची कॅश मार्केटमध्ये खरेदी दिसते या ठिकाणी. ओके. इथे या ठिकाणी आकडा बघितला तर 5,336 करोड रुपयाची FIDIने कॅश मार्केटमध्ये या ठिकाणी बाईंग केलेली आहे. आकडा थोडा इकडे आपण घेऊया. ठीक आहे, इथे या ठिकाणी आपण आलो. हां, FIची जी आहे खरेदी, ती खरेदी आज आहे 5,236 करोड रुपयाची कॅश मार्केटमध्ये. DISने आज आपण बघतो, DIS हे मार्केट पडत असताना नेहमी 3,000-4,000 करोड रुपयाची खरेदी करत होते. पण त्यांनी कालपासून जरा थोडा हात आखडता घेतलाय. कालही त्यांनी थोडी कमी खरेदी केली. आज 1,000 करोड रुपयाची खरेदी केली आहे. सगळ्यात जास्त खरेदी झाली आहे 6,819 करोड रुपयाची इंडेक्स फ्युचरमध्ये. पण ही खरेदारी नाही आहे, कारण 85% हे त्या ठिकाणी FIs शॉर्टमध्ये होते. हे फक्त त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर झालेले आहेत असं मला वाटतंय. आता नेमकी उद्या कळेल आपल्याला, ॲक्च्युली उद्या कळेल काय ह्या FIचं नेमकी काय चाललेलं आहे. टॅरिफ डीलमध्ये काय दम आहे का, हे आपल्याला उद्या कळेल, आज लगेच कळणार नाही. आणि त्यानंतर 4,709 करोड रुपयाची स्टॉक फ्युचरही आज FIने खरेदी केली. तसा जर आकडा बघितला तर 7 आणि 5 12 5 17,000 करोड रुपयाची खरेदी झालेली आहे. पण त्यातले हे 6,819 करोड रुपये मला तरी वाटतंय शॉर्ट कव्हरिंग असेल. आणि हे जे आज सगळे स्टॉक फ्युचरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहेत खरेदारी, तीही मे बी शॉर्ट कव्हरिंग असू शकते. विक्स आज बऱ्याच दिवसानंतर 7% खाली आलेला आहे. निफ्टी जवळजवळ 600 पॉईंट वरती आहे आणि सेन्सेक्समध्ये 2,000 पॉईंटची आपल्याला त्या ठिकाणी तेजी बघायला भेटलेली आहे.
तर आज ह्या प्रकारे सगळा डाटा होता. कालच्या डाट्यावरती एकदा आपण लक्ष ठेवलं तर कालच्या डाट्यामध्ये तुम्ही बघू शकता काल एफआयने कॅश मार्केटमध्ये जवळजवळ 1832 करोड रुपयाची सेलिंग केली होती आणि इंडेक्स फ्युचरमध्ये फक्त 886 करोड रुपयाची खरेदी केली होती. तर म्हणजे कालचा आकडा तुम्ही बघू शकता का 200 पॉईंट निफ्टी काल वाढला 262 पॉईंट आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी फक्त विक्स खाली झाला आपला 8.5%चा. पण अशी म्हणावं तेवढी बाईंग काल एफआयची झालेली नव्हती. थोडंसं आता आपण एकदा सगळे इंडेक्स आहेत त्यामध्ये बघूया. तर आज एकंदरीतच आपल्याला एफएमसी सेक्टर सोडलं तर जवळजवळ सगळ्या सेक्टरमध्ये तेजी होती. एफएमसीची म्हणजे तुम्हाला सांगितलं मी बाबा ॲग्रिकल्चर सेक्टरला कॉम्पिटिशन तयार होणार आहे म्हणून एफएमसी सेक्टरमध्ये थोडासा प्रेशर आपल्याला त्या ठिकाणी असू शकतो. आता इथे आपल्याला एकदा बघूया निफ्टीमधले जेवढे स्टॉक आहेत तर लुजरमध्ये आज आपल्याला कुठले कुठले स्टॉक बघायला भेटले. तर लुजरमधले स्टॉक बघायला भेटले त्यामध्ये आज टेक महिंद्रा बघायला भेटला, त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स बघायला मिळाला आणि त्यानंतर नेस्टले आपल्याला त्या ठिकाणी इथे करेक्शन थोडंसं बघायला मिळालं. गेनर्समध्ये जर बघितले निफ्टीमध्ये सगळ्यात मोठा गेनर होता आज अडाणी एंटरप्राइजेस 10%चा, त्याच्यानंतर अडाणी पोर्ट हा 9%चा, जिओ फायनान्शियल 8%, बजाज फायनान्समध्ये जवळजवळ 6.5% तेजी होती. जवळजवळ आपल्याला सगळ्या सेक्टरमध्ये 3-4% तेजी त्या ठिकाणी बघायला आज मिळालेली आहे. ऑप्शन चेन डाटा आपण एकदा बघूया आपला निफ्टीचा एकदा इथे या ठिकाणी आलेला आहे का, अजून अपडेट झालाय का नाहीये ते एकदा या ठिकाणी बघूया. तर ऑप्शन चेनचा डाटा इथे या ठिकाणी अपडेट झालेला आहे. पुटकॉल रेशो जर बघितला तर त्या ठिकाणी 1.02 आहे, म्हणजे जास्त ओव्हरबॉट पुटकॉल रेशो नाहीये. विचार करा एवढंही आपला निफ्टी वाढलाय पण पुटकॉल रेशो जास्त ओव्हरबॉट नव्हता. सकाळी होता पण त्यानंतर आपण बघितलं का कंटिन्युअसली आपल्याला ऑप्शन पुट ऑप्शन असतील कॉल ऑप्शन असतील त्यामध्ये जोरदार प्रीमियम डिके झाला. आज ना कॉल बायवाल्याला पैसे मिळाले ना पुट बायवाल्याला पैसे मिळाले. इंट्राडेवाल्याला ज्यांनी कोणी पहिलं बाईंग करून ठेवलं असेल त्यांनाच फक्त त्या ठिकाणी पैसे मिळाले असतील. आता इथे आपण बघूया जो आता आपल्याला 25,000चा सुद्धा मोठा रेजिस्टंट वाटत होता. बघा मार्केटचं काय आता मी तुम्हाला सांगितलं होतं निफ्टी हा 26,000 कधी जाईल सांगता येणार नाहीये, 2 दिवस सुद्धा लागू शकतात. काल परवा निफ्टी 24,600 होता आणि आज आपण जवळजवळ 25,000 म्हणजे आज जवळजवळ 26,000 बघितला. 1400 पॉईंटची तेजी आपल्याला 1-2 दिवसामध्ये बघायला भेटली. त्यामुळे काय असते मार्केटला कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही. न्यूज जर आली तर काहीही होऊ शकतं. आता इथे जर आपण हा डाटा बघितला या ठिकाणी बघूया 25,500च्या पुटवरती आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते जवळजवळ 1 करोड पुट शॉर्ट आहेत. म्हणजे 25,500 हा आपल्याला त्या ठिकाणी एक असा मजबूत सपोर्टचं काम करू शकतो. 60 लाख त्या ठिकाणी नवीन ॲडिशन झालेली आहे. कॉलचा जर विचार केला तर 66 लाख कॉल त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट दिसतात आणि पण त्यातून जवळजवळ 36 लाख आज अनवाइंडिंग झालेले आहेत. आणि जो आपल्याला मेन जो सपोर्ट असणार तो असणार आहे हा. आणि 25,800 वरती आपण एकदा थोडी नजर टाकूया. 25,800 वरती जर नजर टाकली तर या ठिकाणी आपल्याला फाईट दिसणार आहे. कारण 25,800च्या वरती टिकायला सुद्धा या ठिकाणी कॉलमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रायटिंग आज झालेली होती. पण आता हा जो डाटा सांगितलाय हा डाटा होता आपल्या म्हणजे ज्या आपल्या संपलेल्या आपल्या एक्सपायरीचा होता. ओके, तर चुकून माझ्याकडनं तुम्हाला सांगितला गेला पण तरी सुद्धा म्हणजे आपल्याला तो तोच जात नाही, काय फरक त्याचा काही पडणार नाही इथे या ठिकाणी बघा. आता या ठिकाणी 25,500चा जर आपण बघितला तर 25,500 हा जवळजवळ त्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथे दिसतंय. हा जवळजवळ 33 लाख त्या ठिकाणी नवीन पुट हे शॉर्ट वाढलेले आहेत. 33 लाख म्हणजे जवळजवळ 39 लाख पुट शॉर्ट आहेत. नवीन एक्सपायरीमध्ये सांगतोय मी तुम्हाला. कॉलमध्ये फक्त 21 लाखच त्या ठिकाणी कॉल शॉर्ट आहेत. म्हणजे 25,500 हा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. आणि 25,800 जो बघितला तर 25,800च्या वरती जरा जाणं परत एकदा थोडंसं अवघड वाटतंय. गेलं टिकलं तर 26 पर्यंत जाईल पण जरा थोडासा पहिला जो रेजिस्टंट असणार आहे तो असणार आहे 25,800चा. कारण इथे तुम्ही बघू शकता का 52 लाख कॉल शॉर्ट आहेत. नवीन ॲडिशन 36 लाख आहे. पण पुटवरतीही आज जवळजवळ तेवढेच आपल्याला शॉर्ट क्रिएट होताना दिसले 36 लाख आणि जवळजवळ त्यामध्ये पुटमध्ये 34 लाख पुट शॉर्ट आहेत. म्हणजे एकंदरीत आता आपल्याला पहिल्यांदा जर 25,800चा बॅरियर जर तोडला तर 26,000 पर्यंत आपण जाऊया. 26,200 पर्यंत जाऊ शकतो आणि 25,500 त्या ठिकाणी एक आपल्याला मजबूत सपोर्टचं काम करेल. ओके, तर एकंदरीतच आता फक्त काय झालंय हे जे क्रूड ऑइलचं जे काय जे म्हणणं आलेलं आहे या डोनाल्ड ट्रम्पकडनं तेवढंच जरा थोडंसं ह्या सगळ्या डीलच्या बाबतीत निगेटिव्ह आहे. आणि जे आता भारतातल्या कृषी क्षेत्राला कॉम्पिटिटर म्हणून जे काय त्यांच्या कृषी क्षेत्रातले काय वस्तू आपल्याकडे येतील हे 2 चिंतेचे विषय आहेत. बाकी जर तशी बघितली तर टॅरिफ डील ठीकठाक आहे. ओके,
आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. आणि अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओत मी कुणालाही कसल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची आपण कृपया नोंद घ्या. आणि कुठलीही माहिती घेताना आपण म्हणजे कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा.